आज आपण गणेश चतुर्थी विशेष अजिबात कोणत्याही प्रकारे साखरेचा पाक न करता रवाळ दाणेदार भिजवलेल्या चणा डाळीचे लाडू कसे बनवायचे ते बघणार आहोत. सर्वात आधी भिजवलेल्या चणा डाळीमधलं संपूर्ण पाणी काढून टाकायचं आणि मिक्सरमध्ये थोडी थोडी करून ती बारीक वाटून घ्यायची. त्यानंतर कढईमध्ये साजूक तूप गरम करून घ्यायचं. त्यामध्ये तयार केलेल्या मिश्रणाचे छोटे छोटे मुटके घालायचे आणि सोनेरी रंग येईपर्यंत खमंग खरपूस तळून घ्यायचे. तळून गार झाल्यानंतर हे आपल्याला मिक्सरमध्ये घालायचे आहेत आणि ह्याचा चुरमा तयार करून घ्यायचा. त्यानंतर उरलेल्या तुपामध्येच आवडीनुसार सुकामेवा घालायचा, थोडासा परतून घ्यायचा आणि त्यामध्ये तयार झालेला चुरमा तो सुद्धा थोडासा परतून घ्यायचा. त्यानंतर एका ताटामध्ये काढून त्यामध्ये वेलची पूड आणि बुरा साखर घालायची आणि व्यवस्थित एकजीव करून वितळवलेलं तूप घालून लगेचच ह्याचे लाडू करून घ्यायचे. मी सांगितलेल्या प्रमाणात बरोबर दाणेदार रवाळ असे 21 लाडू तयार होतात. तुम्हाला माझी आजची रेसिपी कशी वाटली? आवडली असेल तर एक लाईक करा, प्रेषिताच किचनला सबस्क्राईब करा आणि ह्याच रेसिपीची सविस्तर कृती, भरपूर टिप्स आणि साहित्याचं अचूक प्रमाण पाहण्यासाठी व्हिडिओखाली एक लहानसा त्रिकोणी बटन आहे, त्या लिंकवर क्लिक करून पाहू शकता. धन्यवाद.